महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सर्वात लक्षवेधी उमेदवारी होती ती म्हणजे उभाटा शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांची। राजकीय पक्ष सर्वसाधारणपणे थेट निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षाच्या तगड्या उमेदवाराला संधी देतात। उद्धव ठाकरे यांनी मात्र अनंत गीते, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल कीर्तीकर अशा नावांवर फुली मारून आपले स्वीय सचिव आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली। शाखा प्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी आलेला तरुण ते उद्धव ठाकरे यांचा स्वीय सहाय्यक, पक्षाचा सचिव, राजकारणातील बडी हस्ती आणि आता विधान परिषद सदस्य असा मिलिंद नार्वेकर यांचा प्रवास झालाय। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असले तरी त्यांची सर्वपक्षीय मैत्री आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला जातात। उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या नेत्यांशी विधिमंडळात कानगोष्टी करतानाचे नार्वेकर यांचे अनेक फोटो प्रसिद्ध झाले होते। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करीत असतात। मात्र मिलिंद नार्वेकर हे या दोघांच्याही भेटीला गेले होते, त्यामुळे नार्वेकर हे मोठा गेम करतील अशी अपेक्षा होती। आमदारांचे बलाबल पाहता नार्वेकर यांचा विजय सहज शक्य होता। उभाटा शिवसेनेची 15 हक्काची मते त्यांच्या पाठीशी होती। गडाख यांचे तसेच डहाणूचे आमदार गोविंद निकोले यांचे 1 अशी 17 मतांची बेगमी नार्वेकर यांच्याकडे होती आणि काँग्रेसने त्यांना 7 मतांचा कोटा दिला। त्यापैकी नार्वेकर यांना पहिल्याच पसंतीची 24 मते मिळालीत आणि पहिल्याच पसंतीत नार्वेकर विजयी होतील अशी अपेक्षा होती। 24 मते हक्काची असूनही नार्वेकर यांना अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली। काँग्रेसच्या 7 मतांपैकी 5 मतेच त्यांना मिळाली। इथे काँग्रेसची 2 मते फुटली आणि नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली। पहिल्या पसंतीचा 23 मतांचा कोटा नार्वेकर पूर्ण करू शकले नाहीत आणि दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली आणि दुसऱ्या पसंतीच्या फेरीत नार्वेकर यांचा विजय झाला। नार्वेकर यांना दुसऱ्या पसंतीतील विजय मिळाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे। भाजपच्या आमदारांनी त्यांना दुसऱ्या पसंतीची मते दिल्याचंही सांगण्यात येत आहे। 2019 साली अचानक सत्ता स्थापनेची संधी मिळताच उद्धव यांनी मंत्रीपद स्वतःकडे ठेवलं। पर्यावरण मंत्रीपद आदित्य यांना दिलं। परिवहन मंत्रीपद विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना आणि उद्योग मंत्रीपद विधान परिषदेचे सदस्य सुभाष देसाई यांना दिलं होतं। त्यापैकी 3 मंत्रीपदे विधान परिषद सदस्य असलेल्या उद्धव तसेच त्यांच्या निकटवर्ती यांना मिळाली होती। आता उभाटा गटात आणखी एका विश्वासू विधान परिषद सदस्याची भर पडली आहे।